कशाप्रकारे एका माकडाने केले एका विधवेला गर्भवती। देवगिरीच्या जवळच एक घनदाट जंगल होते, जिथे विविध प्रकारचे पशु पक्षी वास करत होते। या जंगलाच्या काठावर एका लहानशा झोपडीत एक विधवा स्त्री सुमित्रा राहत होती। सुमित्राचे वय साधारणपणे 25 वर्षे होते। तिचा नवरा 1 वर्षापूर्वीच एका भयानक आजारामुळे मृत्यू पावला होता। सुमित्राकडे आता कोणताही आधार नव्हता। ती जंगलातून लाकडे गोळा करून आणि गावात काही शिवणकाम व विणकाम करून आपला उदरनिर्वाह करत होती। सुमित्रा सुंदर होती, पण तिच्या डोळ्यांत एक खोल दुःख दडलेले होते। गावातील लोक तिच्या सौंदर्यामागे तिच्या एकटेपणाची चेष्टा करत, पण सुमित्राने कधी कोणाच्या बोलण्याचा राग मानला नाही। तिच्यासाठी आता जीवन म्हणजे फक्त रोजच्या गरजा पूर्ण करणे आणि दिवस काढणे एवढेच उरले होते। एके दिवशी सुमित्रा जंगलात लाकडे गोळा करत होती, तेव्हाच जवळच्या झाडावरून एक मोठे माकड खाली उतरले आणि तिच्यासमोर येऊन बसले। सुमित्रा ते पाहून थोडं दचकली, पण माकडाने कोणताही हल्ला केला नाही। ते फक्त टकलावून सुमित्राकडे पाहत राहिला। सुमित्राने हळूच नजर वर केली आणि विचारले, तू कोण आहेस? काय हवे आहे तुला? माकडाने आपले डोके खाली झुकवले, जणू त्याला तिचे बोलणे समजले होते। सुमित्रा हलकेसे हसली आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाली। माकड तिथेच बसून तिला पाहत राहिले। जेव्हा सुमित्रा लाकडांचे गठ्ठे बांधू लागली, तेव्हा माकडाने पुढे येऊन तिची मदत केली। सुमित्रा आश्चर्यचकित झाली। तिने माकडाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, तू खूप समजदार आहेस। त्या दिवसानंतर माकड रोज सुमित्राच्या जवळ यायला लागला। तो तिच्यासाठी फळे आणायचा, तिच्या कामात मदत करायचा आणि कधी कधी तिच्या झोपडीसमोर बसून संध्याकाळपर्यंत खेळायचा। सुमित्राच्या आयुष्यात एक नवा रंग भरला। तिच्या ओठांवर हरवलेले हसू परत आले। वेळ जात गेला आणि सुमित्रा आणि माकड यांच्यात एक अनोखे नाते निर्माण होऊ लागले। जेव्हा सुमित्रा एकटी असायची, तेव्हा माकड तिला हसवायचा प्रयत्न करायचा। जेव्हा ती उदास असायची, तेव्हा तो तिच्या खांद्यावर डोके ठेवून बसायचा। सुमित्राही आता त्याला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानू लागली होती। एक रात्री सुमित्रा आपल्या झोपडीबाहेर बसून चांदणी रात्रीचा आनंद घेत होती। माकड जवळच्या झाडाच्या फांदीवर बसून तिला पाहत होता। सुमित्राने त्याच्याकडे पाहिले आणि स्मित केले, तू नेहमी माझ्यासोबत राहशील ना? सुमित्राने विचारले। माकड हळूच तिच्या दिशेने उडी मारून तिच्या पायाजवळ बसला। सुमित्राने त्याला आपल्या मांडीवर उचलले आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवू लागली। त्या रात्री पहिल्यांदाच सुमित्राला तिच्या एकटेपणाची जाणीव झाली नाही। दिवस जात गेले आणि सुमित्रा आणि माकड यांचे नाते अधिक दृढ झाले। एके दिवशी सुमित्रा आजारी पडली। तिला तीव्र ताप आला होता। ती झोपडीत अंथरुणावर पडली होती आणि माकड चिंतेने तिच्या जवळ बसला होता। त्याने जंगलातून वेगवेगळ्या प्रकारची फळे आणली आणि तिच्यासमोर ठेवली। सुमित्राने कष्टाने डोळे उघडले आणि मंद आवाजात विचारले, तू माझी इतकी काळजी का घेत आहेस? माकडाने तिच्या डोळ्यांत पाहिले। त्या डोळ्यांमध्ये एक गूढ आत्मीयता होती, एक प्रेम जे शब्दांच्या पलीकडे होते। सुमित्राने हळूच त्याचा हात धरला आणि झोपून गेली। माकड संपूर्ण रात्र तिच्या बाजूला बसून राहिले। काही दिवसांनी सुमित्रा बरी झाली। आता ती माकडाशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हती। दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती। सुमित्राच्या मनात ही भावना निर्माण होऊ लागली की हे माकड काही साधे प्राणी नाही। त्याच्या स्पर्शात काहीतरी वेगळे होते, जसे एखादी जुनी आत्मा तिच्या आयुष्याचा भाग बनून परत आली असावी। एका रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता। सुमित्रा झोपडीत बसली होती आणि माकड तिच्या शेजारी येऊन बसला। वीज चमकल्यावर सुमित्राने पाहिले की माकडाच्या डोळ्यांमध्ये एक गूढ चमक होती। सुमित्राने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारले, तू नेहमी माझ्यासोबत राहशील का? माकडाने हळूच तिच्या मांडीवर डोके टेकले। सुमित्राच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले। तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील रिक्तता आता भरून निघाली आहे। त्या रात्री तिने माकडाला आपल्या हृदयाशी धरले आणि पहिल्यांदा तिला एक विलक्षण आत्मीयता जाणवली। वेळ निघून गेला, पण सुमित्राला आता तिच्या शरीरात एक विचित्र बदल जाणवू लागला। तिला मळमळ होऊ लागली, तिची भूक वाढू लागली। हळूहळू तिचे शरीर बदलू लागले। सुमित्राने गावातील दाईचा सल्ला घेतला। दाईने म्हटले, सुमित्रा, तू गर्भवती आहेस। सुमित्रा हे ऐकून थक्क झाली। तिने दाईला विचारले, हे कसे शक्य आहे? माझा तर कोणताही पती नाही। दाईने तिच्या डोळ्यांत पाहिले आणि म्हणाली, पण हे सत्य आहे। सुमित्रा गोंधळून गेली। तिला आठवले की त्या रात्री जेव्हा तिने माकडाला आपल्या जवळ झोपवले होते, तिच्या मनात एक विचित्र शांतता आणि आत्मीयतेची जाणीव झाली। हे शक्य होतं का की माकडच तिच्या गर्भाधारणेला कारणीभूत असेल? हे विचार करून ती घाबरली आणि संभ्रमात पडली। सुमित्रा आता दररोज माकडाकडे पाहू लागली, पण आता तिच्या मनात भीती आणि संकोच होता।
माकड आधीसारखंच तिच्या आजूबाजूला फिरायचं, तिची मदत करायचं, पण आता सुमित्राच्या मनात अनेक प्रश्न उमटू लागले होते. हे प्रेम होतं का? हा कोणता चमत्कार होता का, की एखादा शाप? हे माकड खरंच एक सामान्य प्राणी होतं का, की कुठला तरी देवता? सुमित्रा या प्रश्नांनी घेरली गेली होती, पण तिच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. ती आता गहन द्वंद्वात सापडली होती. गर्भधारणा होणं काही सामान्य गोष्ट नव्हती. गावभर ही बातमी हळूहळू पसरू लागली की सुमित्रा गर्भवती आहे. गावातील बायका आणि पुरुष तिच्याबद्दल विविध चर्चा करू लागले. एक विधवा गर्भवती कशी झाली? हा पाप कुणाचा आहे? जंगलातील एखादा राक्षस तिच्या स्वप्नात आला असेल का? सुमित्रा या चर्चांमुळे अस्वस्थ झाली. तिला माहीत होतं की तिने कोणत्याही पुरुषाशी कुठलाही संबंध ठेवला नव्हता. तरीही हा गर्भ, हे कसे संभव आहे? तिला पुन्हा पुन्हा तीच रात्र आठवू लागली, जेव्हा मुसळधार पावसाच्या रात्री तिने माकडाला आपल्या मांडीवर झोपवलं होतं. त्यानंतरच तिच्या शरीरात हे बदल जाणवू लागले होते. एक दिवस सुमित्रा आपल्या झोपडीबाहेर बसली होती. माकड जवळच्याच एका झाडाच्या फांदीवर बसून तिला पाहत होतं. सुमित्राने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुला माहीत आहे का माझ्यासोबत काय घडतंय? माकडाने तिच्या डोळ्यांत रोखून पाहिलं. त्या डोळ्यांमध्ये तीच खोल चमक होती जी त्या रात्री होती. सुमित्राच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. तिने हळू आवाजात विचारलं, मी तुझ्यावर प्रेम केलं आहे, पण हे कसं शक्य आहे की तू माझ्या गर्भधारणेला कारणीभूत असशील? माकड हळूच तिच्या झोपडीसमोर आलं आणि तिच्या पायाजवळ बसलं. त्याने आपलं डोकं सुमित्राच्या मांडीवर ठेवलं. सुमित्राने त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला, पण तिच्या मनातील प्रश्न अजूनही अनुत्तरित होते. गावकऱ्यांना जेव्हा समजलं की सुमित्रा गर्भवती आहे, तेव्हा संपूर्ण गावात खळबळ उडाली. गावच्या पंचायतीने सुमित्राला बोलावलं. गावच्या मुखियाने कठोर आवाजात विचारलं, सुमित्रा, खरं खरं सांग, तुझ्या गर्भाचा पिता कोण आहे? सुमित्रा डोकं झुकवून शांत उभी राहिली. काही क्षणांनी तिने उत्तर दिलं, मला माहीत नाही. पंचायतीतल्या लोकांनी म्हटलं, तू खोटं बोलत आहेस. कुणाच्याही सहवासाशिवाय गर्भधारणा कशी होईल? गावातील महिलांनी म्हणायला सुरुवात केली, नक्कीच हिचं कुणाशी तरी गुप्त संबंध असणार. सुमित्राने धैर्याने उत्तर दिलं, माझ्या आयुष्यात कोणताही पुरुष कधीच आला नाही. पण एक माकड आहे जे रोज माझ्यासोबत राहतं, माझी मदत करतं, माझा आधार आहे. मुखिया मोठ्याने हसला आणि म्हणाला, तू असं म्हणतेस की तुला माकडामुळे गर्भधारणा झाली आहे? गावातील लोक मोठ्याने हसू लागले, पण सुमित्राच्या चेहऱ्यावर मात्र गांभीर्य होतं. ती म्हणाली, मी कधीही कोणासोबत कुठलाही संबंध ठेवला नाही. मला हे कसं झालं माहीत नाही, पण एवढं मात्र खरं आहे की ज्या दिवसापासून माकड माझ्या झोपडीत आलं, त्या दिवसापासून माझं आयुष्य बदललं आहे. गावातील लोक ही गोष्ट ऐकून सुमित्राला अपशकुनी आणि कलंकित मानू लागले. गावातील महिलांनी तिच्याशी बोलणं बंद केलं. लहान मुले तिच्या झोपडीच्या आसपास येईनाशी झाली. सुमित्रा आता पूर्णपणे एकटी झाली होती. सुमित्राच्या मनात आता भीतीने घर केलं होतं. ती दररोज रात्री जागत असे आणि आपला हात पोटावर ठेवून विचार करत राहायची. ती स्पष्ट जाणवू शकत होती की तिच्या गर्भात वाढणाऱ्या अपत्याची हालचाल वाढत आहे, पण तिच्या मनात अजूनही चिंता होती. एक दिवस माकड तिच्या जवळ आलं आणि तिच्या गुडघ्यांवर आपलं डोकं ठेवलं. सुमित्राने त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि विचारलं, तू काही लपवत आहेस का माझ्यापासून? माकडाने गेहेन नजरेने तिच्या डोळ्यांत पाहिलं. अचानक त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. सुमित्रा दचकली, तू रडतो आहेस? माकडाने हळूच तिचा हात पकडला. सुमित्राला जाणवलं की त्याच्या स्पर्शात एक खोल आत्मीयता आहे, पण त्याआधी ती काही समजू शकेल. माकड अचानक उठून जंगलाच्या दिशेने धावू लागलं. सुमित्राने आवाज दिला, कुठे चाललास? थांब. पण माकडाने मागे वळूनही पाहिलं नाही. सुमित्रा हतबल होऊन तिथेच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी गावात एक सिद्ध संत आले. लोकांनी सुमित्राची परिस्थिती संतांना सांगितली. संतांनी सुमित्राला आपल्या जवळ बोलावले. त्यांनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तुझ्या गर्भात जी जिवंत आत्मा आहे ते सामान्य बाळ नाही. हे कोणत्या विशेष आत्म्याचे फळ आहे? तुझ्याशी कोणता पशु जोडला आहे का? सुमित्राने डोकं खाली झुकवून उत्तर दिलं, एक माकड माझ्या जीवनात आलं होतं. ते माझी काळजी घेत होतं, पण आता ते निघून गेलं आहे. संतांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, हे काही साधं माकड नव्हतं. ती एक दिव्य आत्मा होती. एका ऋषीच्या शापामुळे त्याला माकडाचे रूप प्राप्त झाले होते, पण ज्या क्षणी त्याने तुझ्यासोबत प्रेम अनुभवलं, त्याचा शाप समाप्त झाला. सुमित्राने आश्चर्याने संतांकडे पाहिले, म्हणजे हे बाळ दिव्य आहे? संतांनी उत्तर दिलं, होय, हे बाळ मानव आणि पशुच्या प्रेमाचे बाळ आहे. पण या बाळाच्या जन्मासोबतच एक मोठं संकट येणार आहे. हे बाळ स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करेल. सुमित्राने घाबरून विचारलं, कसला संघर्ष? संतांनी सांगितले,
हे बाळ विशेष शक्ती घेऊन जन्माला येईल, पण या शक्तीला मिळवण्यासाठी अंधकाराच्या शक्ती सक्रिय होतील. तुला आपल्या बाळाचे रक्षण करावे लागेल. सुमित्राच्या डोळ्यांत भीती आणि शंका होती. तिने विचारले, पण ते माकड कुठे गेलं? संत म्हणाले, ते आता आपल्या खऱ्या स्वरूपात परत गेले आहे. ते आता देवत्व प्राप्त करून मुक्त झाले आहे. पण जेव्हा संकट येईल तेव्हा ते नक्की परत येईल. वेळ पुढे सरकला. सुमित्राच्या गर्भाचा आकार वाढू लागला. गावकरी अजूनही तिला संशयाच्या नजरेने पाहत होते, पण सुमित्राच्या मनात आता एक नवीन ताकद आली होती. तिला विश्वास होता की ती आपल्या बाळाचे रक्षण करेल. एक दिवस सुमित्रा जंगलात लाकडे गोळा करायला गेली. तेव्हाच अचानक घनदाट झाडांमधून एक भयानक आवाज ऐकू आला. सुमित्राने पाहिले की समोर एक प्रचंड काळा नाग फणा उगारून उभा होता. सुमित्राने घाबरून मागे हटायचा प्रयत्न केला, पण नाग तिच्या दिशेने सरकू लागला. सुमित्राने भीतीने डोळे बंद केले. तेव्हाच अचानक वाऱ्यात एक हालचाल झाली. सुमित्राने डोळे उघडले आणि पाहिले की समोर तेच माकड उभं होतं. पण यावेळी त्याच्या डोळ्यांत एक प्रखर तेज होतं. ते नागाकडे झेपावलं आणि त्याला जोरात धक्का दिला. नागाने फुटकार काढला आणि अंधकारात गायब झाला. सुमित्राने थरथरत माकडाकडे पाहिले. माकड तिच्याकडे पाहत होतं आणि त्याच्या डोळ्यांमध्ये तीच आत्मीयता होती. पण याआधी सुमित्रा काही बोलू शकली असती. ते पुन्हा जंगलाच्या दिशेने धावत निघून गेलं. सुमित्राला आता समजलं होतं की तिचा गर्भ कोणत्याही सामान्य बाळचे प्रतीक नव्हते. ते एक दिव्य शक्ती होते जे तिच्या गर्भात वाढत होते. माकडाचे अचानक प्रकट होणे आणि नागापासून तिचे रक्षण करणे हे स्पष्ट संकेत होते की काहीतरी मोठं घडणार आहे. पण सुमित्राच्या मनात अजूनही शंका होती. ते माकड खरंच दिव्य आत्मा होतं का? जर ते एखाद्या ऋषीचे अवतार होते तर ते तिला सोडून का गेले? आणि तो नाग, तो नक्की कोण होता? या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळे सुमित्राच्या मनात अस्वस्थता वाढत गेली. गर्भाचा वेळ आता पूर्ण होऊ लागला होता. सुमित्राचं शरीर जड झालं होतं. तिला चालणं फिरणं कठीण होत होतं. गावातील स्त्रिया अजूनही तिच्यापासून अंतर ठेवून वागत होत्या. सुमित्रासाठी प्रत्येक दिवस जड जात होता. एका रात्री जोरदार वादळ उठलं. आकाशात वीज कडाडत होती. सुमित्रा आपल्या झोपडीत एकटीच बसली होती. अचानक तिला वाटलं की झोपडीबाहेर कुणीतरी चालत आहे. सुमित्राने दरवाजा उघडला आणि पाहिले की काळ्या वस्त्रांमध्ये झाकलेला एक मनुष्य तिच्या झोपडीसमोर उभा होता. तू कोण आहेस? सुमित्राने भीतीने विचारले. तो मनुष्य हळूहळू तिच्या दिशेने पुढे आला. त्याच्या हातात एक लांब त्रिशूल होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र तेज होतं, पण त्याच्या डोळ्यांत क्रौर्य दिसत होतं. तू जी गर्भधारणा केली आहेस तो साधा गर्भ नाही, तो शक्तीचे प्रतीक आहे. मी त्याला घेण्यासाठी आलो आहे. सुमित्राने मागे सरकत विचारले, तू कोण आहेस? त्या व्यक्तीने मोठ्याने हसत उत्तर दिलं, मी राक्षस अंधकासूर आहे. ज्याने तुला गर्भवती केलं तो माझ्या शत्रूचा अवतार आहे. त्या बाळाचा जन्म होण्याआधीच त्याला नष्ट करावं लागेल. जर त्याने जन्म घेतला तर सृष्टीचा समतोल बिघडेल. सुमित्रा थरथरू लागली. तिने आपल्या गर्भावर हात ठेवला आणि म्हणाली, तू माझ्या बाळाला इजा करू शकत नाहीस. अंधकासुराने मोठ्याने हसत म्हटले, माझ्यापासून सुटणं अशक्य आहे. तो सुमित्राच्या दिशेने पुढे सरकला, पण त्याच क्षणी जंगलाच्या आतून एक प्रचंड गर्जना ऐकू आली. सुमित्राने पाहिले की अंधारात दोन तेजस्वी डोळे चमकत होते. जणू काळ्या ढगासारखी एक आकृती समोर आली. ते तेच माकड होतं. माकडाने एका झेपेत उडी मारली आणि थेट अंधकासुराच्या समोर उभं राहिलं. त्याच्या डोळ्यांत अग्नी धगधगत होता. त्याच्या शरीरातून प्रकाशाच्या किरणांचा प्रवाह उमटत होता. अंधकासुराने त्रिशूल उचलला आणि माकडाच्या दिशेने झेपावला. माकडाने जोरदार गर्जना केली आणि अंधकासुरावर उडी मारली. दोघांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले. सुमित्रा भयभीत होऊन आपल्या झोपडीच्या दारात उभी राहून सर्व काही पाहत होती. माकडाने आपल्या शेपटीने अंधकासुराच्या त्रिशूलला घट्ट पकडले आणि त्याला हवेत भिरकावले. अंधकासुराने संतापाने माकडावर हल्ला केला, पण माकडाने मोठ्या चपळाईने वार टाळला. अचानक माकडाने अंधकासुराच्या छातीवर जोरदार आघात केला. अंधकासूर जमिनीवर कोसळला आणि वेदनेने ओरडू लागला. तेव्हाच आकाशात वीज चमकली आणि एक दिव्य प्रकाश पसरला. अंधकासुराचे शरीर जळू लागले आणि काही क्षणांत तो धुरात परिवर्तित होऊन अदृश्य झाला. माकडाने सुमित्राकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत एक गूढ शांतता होती. सुमित्राने भीतीने विचारले, तू कोण आहेस? माकड हळूच तिच्या जवळ आले आणि तिचा हात हातात घेतला. तेव्हाच माकडाच्या शरीरातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि तो एका देखण्या तरुणात परिवर्तित झाला. सुमित्रा आश्चर्यचकित झाली. तिच्यासमोर एक सुंदर दिव्य तरुण उभा होता. त्याच्या शरीरातून तेजस्विता झळकत होती. त्याच्या डोळ्यांत करुणा आणि प्रेमाची खोली दिसत होती. मी साधं माकड नव्हतो सुमित्रा. मी ऋषी अत्रीचा पुत्र आहे.
माझ्यावर शाप होता की जोपर्यंत मी एका स्त्रीच्या प्रेमाची परीक्षा देणार नाही तोपर्यंत मला पशुरूपात राहावे लागेल. सुमित्राने आश्चर्याने विचारले, मग तू माझ्यावर प्रेम का केलेस? त्या तरुणाने उत्तर दिले, कारण तुझे प्रेम निस्वार्थ आणि निर्मळ होते. तू माझ्यावर कोणताही लोभ न ठेवता प्रेम केलेस. यामुळेच माझा शाप संपला. पण आता एक नवीन परीक्षा तुझ्या समोर आहे. सुमित्राने दचकून विचारले, कसली परीक्षा? तरुण म्हणाला, तुझ्या गर्भात वाढणारे बाळ हे काही साधारण बाळ नाही. ते सृष्टीच्या संतुलनाचे प्रतीक आहे. पण अंधकासुरासोबतच इतरही अंधशक्ती अजूनही सक्रिय आहेत. त्या या बाळाच्या जन्माला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. तुला या बाळाचे रक्षण करावे लागेल. सुमित्राने तरुणाचा हात घट्ट पकडला आणि विचारले, पण तू मला एकटी का सोडले होतेस? तरुण म्हणाला, मी तुला म्हणून सोडले कारण मला पाहायचे होते की तू माझ्याशिवायही तुझ्या बाळाचे रक्षण करू शकशील का. आणि तू सिद्ध केलेस की तू खरी संगिनी आहेस. सुमित्राच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने त्या तरुणाला मिठी मारली आणि म्हणाली, मी तुला कधीही जाऊ देणार नाही. तरुण म्हणाला, आता मी तुला कधीही सोडून जाणार नाही. पण तुझ्या गर्भाच्या रक्षणासाठी मला पुन्हा माझ्या दिव्य स्वरूपात जावे लागेल. मी परत येईन जेव्हा तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होईल. सुमित्राने घाबरून विचारले, पण जर तू निघून गेलास तर मी एकटी कशी राहीन? तरुणाने तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाला, तुझ्या मनात असलेली शक्तीच तुझे रक्षण करेल. मी तुझ्यासोबत सदैव असेन जरी तू मला पाहू शकत नाहीस. त्याने हळूच सुमित्राचा हात सोडला आणि पुन्हा एक तेजस्वी प्रकाशात परिवर्तित होऊन माकडाच्या रूपात परत आला. माकडाने सुमित्राकडे शेवटचा प्रेमळ कटाक्ष टाकला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला. सुमित्रा तिथेच बसून राहिली. तिच्या मनात भीती आणि प्रेम दोन्ही मिश्रित भावनांचे वादळ उठले होते. तिला समजले की तिच्या गर्भात वाढणारे मूल हे आता फक्त तिच्या नशिबाचे भाग्य नव्हते, तर ते संपूर्ण सृष्टीच्या भविष्याचा संरक्षक होते. सुमित्राच्या गर्भाचा कालावधी आता पूर्ण होत आला होता. तिच्या शरीरात सतत हालचाल जाणवू लागली होती. गावकरी अजूनही तिला शंकेच्या नजरेने पाहत होते, पण आता सुमित्राच्या मनात कोणतीही भीती नव्हती. तिला खात्री होती की तिच्या बाळाचा जन्म एका दिव्य हेतूसाठी होत आहे. एका रात्री सुमित्राला एक स्वप्न पडले. तिने पाहिले की एका गडद गुहेत एक प्रचंड काळा नाग तिच्या बाळाला गिळण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हाच अचानक एक तेजस्वी प्रकाश चमकला आणि एक सोनसळी माकड त्या नागावर झेपावले. नागाने जोरदार फुटकार काढला आणि अंधारात अदृश्य झाला. सुमित्राने त्या माकडाकडे पाहिले आणि ते एका सुंदर तरुणात बदलले. त्या तरुणाने सुमित्राकडे पाहिले आणि म्हणाला, वेळ आला आहे. तुला तुझ्या भाग्याचा सामना करावा लागेल. सुमित्रा दचकून जागी झाली. तिचे हृदय वेगाने धडधडू लागले. तिने आपले हात आपल्या पोटावर ठेवले आणि जाणले की गर्भातील बाळाची हालचाल वेगाने होत आहे. तिने विचार केला, आता वेळ जवळ आली आहे. सकाळ होताच गावात एक विचित्र गडबड माजली. आकाश गडद काळ्या ढगांनी भरून गेले. झाडे वेगाने हलू लागली. पक्षी भीतीने इकडे तिकडे उडू लागले. सुमित्रा झोपडीबाहेर आली आणि पाहिले की गावाच्या बाहेर एक काळसर आकृती उभी आहे. तो अंधकासूर होता. त्याच्या लाल डोळ्यांत क्रोधाचा ज्वाळा पेटत होता. त्याने गरजत म्हटले, मी परत आलो आहे. तुझ्या गर्भातील बाळाला मी जन्म घेऊ देणार नाही. सुमित्राने धैर्याने उत्तर दिले, तू माझ्या बाळाला हात लावूही शकत नाहीस. अंधकासुराने मोठ्याने ठहाका मारला आणि म्हणाला, तू एकटी काय करशील? मी स्वतः अंधकाराचा स्वामी आहे. तुझा अंत निश्चित आहे. सुमित्राने आपल्या गर्भावर हात ठेवला आणि ठामपणे म्हणाली, माझ्या गर्भाचे रक्षण स्वयं ईश्वर करत आहेत. तू कितीही प्रयत्न केलेस तरी माझ्या बाळाला तू काहीही करू शकत नाहीस. अंधकासुराने त्रिशूल उचलले आणि सुमित्राच्या दिशेने जोरात भिरकावले. सुमित्राने डोळे बंद केले. तेव्हाच अचानक हवेत एक प्रचंड गर्जना झाली. सुमित्राने पाहिले की समोर तेच माकड उभे होते. त्याच्या डोळ्यांतून अग्नीची ज्वाला निघत होती. माकडाने झेप घेतली आणि त्रिशूल हवेत पकडले व ते अंधकासुराच्या दिशेने फेकले. त्रिशूल अंधकासुराच्या छातीत जाऊन रुतले. अंधकासूर वेदनेने जोरात किंचाळला, पण त्याने आपली शक्ती वापरून त्रिशूल बाहेर काढला आणि माकडावर हल्ला केला. माकडाने एक प्रचंड गर्जना केली आणि आकाशाकडे पाहिले. तेव्हाच आकाशातून एक दिव्य प्रकाश निघाला आणि माकडाच्या शरीरात समाविष्ट झाला. माकडाचे शरीर सोनेरी प्रकाशाने उजळून निघाले. त्याच्या डोक्यावर एक दिव्य मुकुट प्रकट झाला. त्याच्या भोवती एक तेजस्वी प्रकाशमंडळ निर्माण झाले. माकडाने सांगितले, अंधकासूर, तुझा अंत आता निश्चित आहे. आता तू या सृष्टीचा भाग राहणार नाहीस. अंधकासुराने संतापाने उत्तर दिले, तू मला हरवू शकत नाहीस. माकडाने जोरात झेप घेतली आणि अंधकासुराच्या डोक्यावर प्रहार केला. अंधकासुराने प्रचंड किंचाळी फोडली आणि त्याचे शरीर जळू लागले.
त्याने माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण माकडाने त्याला आकाशात उचलून फेकले. तेव्हाच आकाशातून एक दिव्य वज्र खाली पडले आणि अंधकासुराच्या शरीरावर आदळले. अंधकासुराच्या शरीरातून काळा धूर निघू लागला आणि काही क्षणातच तो राखेत परिवर्तित झाला. सुमित्राने पाहिले की माकड आता सावकाश तिच्या दिशेने येत होते. त्याच्या डोळ्यांत प्रेम आणि शांती होती. माकडाने तिचा हात स्पर्श केला आणि म्हणाले, आता तुला तुझ्या भाग्याचा सामना करावा लागेल. अचानक सुमित्राला तीव्र वेदना जाणवली. ती जमिनीवर बसली. माकडाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. सुमित्राला जाणवले जणू एक दिव्य शक्ती तिच्या शरीरात प्रवेश करत आहे. हळूहळू तिच्या वेदनांच्या मधोमध एक सौम्य प्रकाश प्रकट झाला. एका नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. सुमित्राने पाहिले की तिच्या मांडीवर एक दिव्य बालक होता. त्याच्या कपाळावर एक तेजस्वी ओम चिन्ह होते. त्याच्या शरीरातून सोनेरी प्रकाश झळकत होता. माकडाने त्या बालकाकडे पाहिले आणि म्हणाले, हे बाळ मानव आणि देवत्वाच्या मिलनाचे प्रतीक आहे. हे भविष्यात सत्य आणि धर्माची स्थापना करेल. त्याचे रक्षण करणे तुझे कर्तव्य आहे. सुमित्राने प्रेमाने बालकाला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाली, मी याचे रक्षण करेन. माकड हसले आणि म्हणाले, आता माझे कार्य पूर्ण झाले आहे. सुमित्राने घाबरून विचारले, आता तू मला सोडून जाऊ नको. माकडाने उत्तर दिले, आता मला माझ्या वास्तविक स्वरूपात परत जावे लागेल. पण जेव्हा तुला माझी गरज भासेल मी नक्की परत येईन. सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. तिने विचारले, तू कोण आहेस? माकडाने उत्तर दिले, मी ऋषी अत्रीचा पुत्र आहे. पण आता मी तुझ्या जीवनाचा रक्षक बनलो आहे. जेव्हा या बालकावर संकट येईल तेव्हा मी नक्की परत येईन. सुमित्राने बालकाला मांडीवर घेतले आणि म्हणाली, मला माहीत आहे तू मला कधीही एकटी सोडणार नाहीस. माकडाने तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि हळूहळू सोनेरी प्रकाशात विलीन झाले. सुमित्राने आकाशाकडे पाहिले आणि जाणवले की आता तिचे जीवन एका नव्या दिशेने प्रवास करत आहे. सुमित्राने त्या बाळाचे नाव शर्विल ठेवले. तो बालक असामान्य होता. त्याच्या शरीरातून दिव्य आभा झळकत होती. गावातील लोक जे आधी सुमित्राला कलंक मानत होते आता तिला देवीप्रमाणे पूजू लागले. सुमित्राने शर्विलचे पालनपोषण अतिशय प्रेमाने आणि धैर्याने केले. तिला खात्री होती की ज्या दिवशी तिच्या मुलासमोर कोणतेही संकट उभे राहील त्या दिवशी तेच दिव्य माकड त्याच्या मदतीसाठी परत येईल. माकडाचे प्रेम आता सुमित्राच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले होते. प्रेम, त्याग आणि दिव्यतेची ही कथा युगानुयुगे लोकांना प्रेरणा देत राहिली. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाकाल. हर हर महादेव.